कसं आहे आपलं प्रत्येक स्वागत विश्वस वर्ल्डमध्ये. तर आज आपण जाणार आहोत शनी शिंगणापूर आणि डोंगरगण. तर शनी शिंगणापूरला शनिदेवांचं मोठं मंदिर आहे आणि डोंगरगणला महादेवांचं. तर आपण पाहू काय काय आहे रोडनी. मी तुम्हाला दाखवतो आपली सवारी आपण कशाने जाणार आहे. जास्त मोठी नहीं है. ये है हमारी पैशन प्रो. हम इससे जाएंगे शनि शिंगणापुर को. बहुत बड़ी बड़ी ट्रिप की है इसने. पूरी जान लगा देंगे इसकी और जाएंगे उस पैशन प्रो पर. तर चला पुढं काय काय होतं काय काय नाही त्यावर लोक यो. तर आपण डोंगरगणला चाललोय. इकडं कसा रोड आहे इथं. तर अशा डोंगरांवरून जायचं आपल्याला. ड्रायव्हर पाच धरा. तर हे खूप भारी आहे. डोंगरांवरून जातोय आपण. आपण डोंगरगणला चाललोय जिथं की महादेवांचं मंदिर आहे. इथं अजून स्टार्टिंगच झालेलं आहे. मंदिर खूप पुढं आहे अजून. त्यावरला तुम्ही नजारे बघू शकता. किती सुंदर नजारे इथं. अहो तुम्ही काय मला दाखवते तिकडे दाखवा ना. सुंदर नजारा मी नाही आहे. किती भारी भारी माझा अजून डोकं व्हायब्रेट होऊन राहिलं. हे पप्पा नजारे खूप भारी. खूप जुना डोंगर आहे. डोंगर जुनेच असते. मी पण काय म्हणून राहिलं. तर इथं खूप भारी वाटतंय. मंदिरला आलोय. तिथं की एवढा मोठा चढाव करून तुम्ही जसं की पाहिलंच असाल. तर आपण चला आपण जाऊ तिथं. ये डोंगर डायरेक्ट ढगापर्यंत आलेले. अजून वर जायचंय आपल्याला. इथून जर का
बघितलं ना स्वर्ग दिसतो आपल्याला. इतकं वर आहे मग डोंगर. अजून वर चढत जायचंय आपल्याला. तर या पायऱ्या चढून आपल्याला जायचंय त्या मंदिराक. पहा इथं खूप सारे झाडं लावलेले. या पायऱ्या चढून जायचंय आपल्याला वर. लोक इथून पळत राहील, त्यांना काय सुचू राहिलं काय ना. आपण इथं मंदिराच्या एंट्रन्सला पोहोचलोय, जिथं की लाल मातीच्या पायऱ्या आहे. पहिला आपल्याला इथं छापल काढायची. छापल दम निघतो इथं यायसाठी. अरे तर हे मंदिर आहे इथं. तर फायनली आपण मंदिरात पोहोचलोय. चला मध्ये जाऊ. ते बसले बाई, चला ना. मंदिराच्या साईडला इथं महादेवाची पिंड आहे. आणि इथं पप्पा हाय होय. पप्पाला काही बोलायचं नाही आहे. तर इथं महादेवांची पिंड आहे. दर्शन घ्या दर्शन. तर इथं नंदी महाशय पण आहे. आदू कुठं आहे? तर हे मंदिराचा परिसर आहे. मंदिराच्या साईडचा. तर चला आपण तिकडे जाऊ. खाली जाते तिकडे दिसून. तर हे आहे स्वर्गाचे नजारे. इथं आपण डायरेक्ट डोंगरात आहे, जसं की तुम्हाला दिसतच असेल. पहा आणि इथं पूर्ण टाइम खूप जोराची हवा चालू असते या डोंगरामुळं. पाहूच शकता तुम्ही. खूप भारी हवा येते इथं. आणि इथं लिंबाच्या झाडाखाली खूप मजा येते. एक नंबर जागा आहे ही माझ्या मते. कोणाला वाटो का नाही वाटो, माझ्या मनाने चांगली आणि खूप भारी जागा आहे ही. तुम्ही पण एकदा व्हिजिट करायला पाहिजे याला. तुम्ही म्हणशाल व्हिकेशन खूप भारी व्हिकेशनच झाली, पण इथून पडलो ना आपल्याला खरंच स्वर्ग दिसा ना, म्हणून जरा जपून राहायचं. तर आपल्याला अजून शनी शिंगणापूरला जायचं आहे. आता आपण आता डोंगरगडला आलो, अजून शनी शिंगणापूरला जायचं आहे आपल्याला. आणि नाही सॉरी शनी
हे गोरक्षनाथ गड आहे, चुकून निघलं का ते पाहू शकता तुम्ही. इथं खाली शेत आहे, शेत आणि ते सगळं पाहू शकता तुम्ही. तर चला आपण पुढचा पाहू. पण इथं कुठं सीतेची नाणी मी आलोय, जिथं की रामाने जमिनीत बाण मारून पाणी काढलं होतं. तर सीतेला आंघोळ करायसाठी तर रामाने जमिनीत बाण मारून पाणी काढलं होतं, त्याला म्हणते सीतेची नाणी. मम्मीचं म्हणणं आहे, त्यासाठी मम्मीने मला ठोकला असतं. पण आमची मम्मी पहिलं डेंजर होती, मला माहिती आहे. तिच्या दिसल्यावर जाऊ नका, मम्मी डेंजर आहे. बाबा 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 इथं पाय रे का काय. अरे मम्मी जाऊ का, चला. बेटा हॉलमध्ये पाणी गेल्यावर शिकला गेल्यावर किस्मत चमकती है क्या, हम लगाएंगे निशाना. इथं त्या कुंडाच्या होल दिसतंय तुम्हाला, हा इकडं पहा. तर तिथंच रामाने बाण मारला होता. नाही इथं नाही, सॉरी डोक्यात ते बसत. आता मला तिथं त्याच्यात घालायचं म्हणजे काय. नाही गेले पैशाचा. तर हे शंकराची मूर्ती नारळ ठेवा तिथं. हो आपण सीतेच्या नाणी का चाललोय. सीतेची नाणी की नाही, तिथं मंदिराकडे चाललोय आपण. तर चला पाहू काय होतं पुढं. पाहून हसू राहिले जसं काय त्यांनी कधी व्लॉगर नाही पाहिजे. व्लॉगर तर तिथं एक गुफा दिसते मला, गुफा टाईप. कोणाला पटन का ना पटन, मम्मी ते दर्शन घेऊन येईन मी तुम्हाला. गुफा दाखवतो. कारण की मम्मीचा तर मूड नाही, तिचं डोकं तापेले. ती म्हणते ये म्हण ये म्हण. मातोश्रीचे खूप हे चालू आहे. ओ इथं सीताराम. तर ही पहा इथं आहे. इथं एकदा घडी जिथं श्रीरामांनी लिहिलेलं बहुतेक. पहा काय जागा आहे ही. जसं की तुम्ही पाहू शकता इथं काय किती भारी जागा राहायसाठी. श्रीरामजी जेव्हा इथं आले असेल ना, तेव्हा इथंच राहिले असेल. माझा पॉइंट आहे. तर तिथं मंदिर आहे महादेवांचं, आपण तिथं जाऊ आता. इथं येऊन पा पप्पा.
इथं आपण सीताच्या नानीकडे चाललोय आणि रोड मधले दगड इथे चप्पल घालून पाहिजे होतं. तिथं मध्ये जी गुफा दिसते तिथं नाणी आहे सीताची, तिथं पायाचे हाल करत आहे. पायाचे हाल झाले बाबा. अयो लयच आहे. चल बांधायचं. आता दोघं जण आहेत. चला हो चला. मला मी पाहिलं शाळेत. हे बघ पूर्ण अंधार आहे. मोबाईलची टॉर्च लाव. दीदी तू पप्पाच पा हात धर. बापरे बघा मला किती सुंदर होत. बघा इथं सीता माई स्नान करायला यायच्या सीताची नानी म्हणते. नानी म्हणते हे पडतोय उजळ. तर इथं पा इथं असं या जा. तिचा हात धरा हो. आपल्याला इथं जायचंय मधी. ये काय ये अरे बघ पाणी कमी बाबड्या आता. पाऊस जर असतं ना तर मग सगळं पाणी इथं खड्डा आहे. घे पुढं तेव्हा ते घासलं होतं, पाणी नसलं सुद्धा तेव्हा इथून पाणी पडत असं होतं असं. हा तेव्हा इथून पाणी पडत असं आहे का. दर्शन घे. सीताची नानी आहे इथं. इथून पाणी यायचं वरून डोंगरांचं. आता सध्या पाऊस नसल्यामुळं नाही येते पाणी. पाऊस नसल्यामुळे तिथं पाणी नाही तिथून चाललोय जरी पाय चाललोय आपण इथं की चांगले रोड नाहीये. राम आणि सीता कस काय राहिले असले तर मी तेच विचार करतोय. तर या अशा जंगलातच राहायचे मातोश्रींचं म्हणणं आहे. चला चालत रूप चालत स्कूल चलते. किती सीताफळ इथं. अगो गो काय आहे रे ते. चल चल चल. काय आहे? जायचं नाही तिकडे ब्रेक लागत नाही. दीदी थांबितच आपण त्यांना जाऊ दे. नका नका दीदी पाणी नाही काही नाही कशाला लग्नात या. वाहतं पाणी नाही. तिथं लय पाणी होतं माहिती मागच्या खाली काहीच नाही आहे. कशाला जाता खाली. तर आपण इथं शनी शिंगणापूरला पोहोचलोय आणि इथं लय गर्दी आहे लाईन मध्ये. आपण आणलेलं नाही. नान वगैरे इथं टाकून द्यायचं म्हणजे पुढे जायला त्रासच होतो. शॉर्टिंग करायची इच्छा नाही. शॉर्टिंग करायची गरज डायरेक्ट तसंच पुढून आहे ना. तर आपण इथं ठीक आहे त्याचा काही उपयोग नाही राहते. यप्पा. तर आपण चाललोय इथं मातोश्री आहे. ओ मातोश्री हाय तर बोला. तर यांनीच पूर्ण व्हिडिओ मध्ये हे काढलेलं आहे. आपल्याला मध्ये जायला थोडासा वेळ लागणार आहे. तेवढं मध्ये गेलो मी चालू करतो. तर इथं खूप गर्दी आहे त्याच्यासाठी. पाय पडशील देव. हां तेच त्याने महाराज काय करतो धर ये 2 मिनिटं. हो तर पा इथं खूप गर्दी आहे. त्या गर्दीत वर्दी होऊन राहिली आमची. हात जोडून पाय पड तुझ्या. अगं जोड 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 खाली पाय पड. तिथे एक नाही खाली पाय पड.